नमस्कार. कधी विचार केलाय की मोठमोठ्या प्रोजेक्ट्सच्या सुरुवातीला जी एक प्रकारची अनिश्चितता असते ती हळूहळू स्पष्टतेमध्ये कशी बदलली जाते? आज आपण CMMI एस्टिमेटिंगच्या मदतीने नेमका हाच प्रवास उलगडून पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. तर सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नापासून. हा प्रश्न बघा आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतोच. मग ते घराचं बांधकाम असो किंवा एखादं मोठं सॉफ्टवेअर बनवायचं काम. ह्याच एका समस्येमुळे अनेक कंपन्यांना खरं तर मोठं नुकसान सोसावं लागतं. हो, हे अगदी खरंय. ह्या सगळ्या गोंधळाचं मूळ कारण आहे एक चुकीचा अंदाज, एक बॅड गेस. जेव्हा कामाच्या सुरुवातीलाच त्याचा आवाका, त्याला लागणारा वेळ आणि खर्च व्यवस्थित मोजला जात नाही, तेव्हा प्रोजेक्ट्सचं अयशस्वी होणं हे जवळपास ठरलेलंच असतं. मग ह्या एवढ्या मोठ्या समस्येवर उपाय काय? तर तो उपाय आहे CMMI एस्टिमेटिंग प्रॅक्टिस एरिया. चला तर मग यात आणखी खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की हे नेमकं आहे तरी काय आणि ते कसं काम करतं. ही झाली त्याची औपचारिक व्याख्या. पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणतंही काम सुरू करण्याच्या आधी ते किती मोठं आहे, त्याला किती वेळ, पैसा आणि माणसं लागतील याचा शास्त्रीय पद्धतीने अंदाज बांधणं म्हणजेच एस्टिमेटिंग. अगदी घर बांधायला घेण्याआधी त्याचा नकाशा आणि बजेट बनवण्यासारखंच आहे हे. तर या संपूर्ण प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. अंदाज म्हणजे काही दगडावरची रेष नसते. तो नवीन माहितीनुसार बदलू शकतो आणि तो बदल स्वीकारण्याची तयारी ठेवायलाच हवी. जर काही गोष्टीत अनिश्चितता असेल तर ती एक रिस्क म्हणून नोंदवून ठेवली पाहिजे, म्हणजे आपण त्यासाठी तयार राहू शकतो. आता आपण एस्टिमेटिंगच्या प्रवासातल्या पहिल्या टप्प्यावर आलो आहोत, म्हणजेच लेव्हल 1. हा निव्वळ हवेत बाण मारण्यापासून पुढे जाऊन एक विचारपूर्वक पाऊल उचलण्याचा पहिला आणि खरं तर खूप महत्त्वाचा टप्पा आहे. लेव्हल 1चा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. प्रोजेक्ट सुरू करायचा की नाही याचा प्राथमिक निर्णय घेण्यासाठी एक ढोबळमानाने अंदाज लावला जातो. यालाच रफ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किंवा रॉम असं म्हणतात. हे कसं आहे की मॅनेजर स्वतःच्या अनुभवावरून म्हणतो, या कामाला साधारणपणे 6 महिने लागतील. झालं. चला आता या प्राथमिक अंदाजाच्या पुढे जाऊन प्रवासाच्या मुख्य टप्प्यावर पोचूया, म्हणजे लेव्हल 2. इथे आता त्या ढोबळ अंदाजाची जागा एक पद्धतशीर आणि संरचित प्रक्रिया घेते, म्हणजे एक तपशीलवार नकाशाच तयार होतो. आता लेव्हल 2 मध्ये हे 3 टप्पे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते याच क्रमाने केले जातात. पहिलं, कामाची हद्द ठरवा. दुसरं, त्या कामाचं मोजमाप करा, म्हणजे त्याचा आकार ठरवा. आणि शेवटी त्या मोजमापावरून वेळ आणि पैशाचं गणित मांडा. सोपं आहे. आता एक सामान्य गैरसमज दूर करूया. आकार आणि मेहनत या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आकार म्हणजे काम किती मोठं आहे, तर मेहनत म्हणजे ते पूर्ण करायला किती वेळ लागेल. नेहमी लक्षात ठेवा, आधी कामाचा आकार मोजला जातो आणि मग त्यावरून लागणारी मेहनत काढली जाते. आणि आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या आणि सर्वात प्रगत टप्प्यावर पोचलो आहोत. ही आहे लेव्हल 3, जिथे अंदाज लावणं हे केवळ एक काम न राहता डेटावर आधारित संपूर्ण संस्थेची एक क्षमता बनते. लेव्हल 3 ची खरी ताकद आहे संस्थेकडे असलेला जुना ऐतिहासिक डेटा. इथे टीम्स अंदाजे काहीही ठरवत नाही, तर जुन्या प्रोजेक्ट्सच्या आकडेवारीचा अभ्यास करतात. अशाच प्रकारच्या कामाला मागच्या वेळी किती वेळ लागला होता या प्रश्नाचं अचूक उत्तर हा डेटा देतो, ज्यामुळे अंदाज कमालीचे अचूक होता. तर हा होता आपला आत्तापर्यंतचा प्रवास थोडक्यात. लेव्हल 1 मध्ये आपण फक्त प्रोजेक्ट करायला हवा की नाही हे तपासतो. लेव्हल 2 मध्ये आपण एक संरचित प्रक्रिया वापरतो आणि लेव्हल 3 मध्ये आपण संपूर्ण संस्थेच्या अनुभवाचा आणि डेटाचा वापर करून अचूक अंदाज लावतो. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण सध्या कोणत्या लेव्हलवर काम करतोय. बरं, आता आपण या सगळ्या लेव्हल्स समजून घेतल्या आहेत. चला तर मग पाहूया की ह्या संकल्पना खऱ्या जगात वेगवेगळ्या वातावरणात कशा प्रकारे काम करतात. अजाईल जगात टीम्स कामाचा आकार मोजण्यासाठी स्टोरी पॉइंट्स वापरतात. हे एक प्रकारचे युनिट आहे, कामाची जटिलता मोजायचं. त्यानंतर ते प्लॅनिंग पोकरसारख्या तंत्रांचा वापर करून एकत्र बसून अंदाज लावतात, ज्यामुळे तो अधिक विश्वासार्ह ठरतो. जेव्हा आपण सॉफ्टवेअर बनवण्याऐवजी सेवा देण्याबद्दल बोलतो, तेव्हा अंदाज लावण्याचे घटकच बदलतात. इथे विचार करावा लागतो की महिन्याला किती सर्व्हिस रिक्वेस्ट येऊ शकतात किंवा नियमित देखभालीसाठी किती वेळ लागेल. ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब ठेवावा लागतो.
आणि जेव्हा आपण बाहेरच्या सप्लायरसोबत काम करतो तेव्हा तर आपल्याला दुहेरी अंदाज लावावा लागतो. एक तर त्या वस्तू किंवा सेवेचा खर्च जी आपण खरेदी करतोय आणि दुसरा म्हणजे त्या सप्लायरच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी लागणारा आपला स्वतःचा वेळ आणि मेहनत. तर आज आपण जो एस्टिमेशनचा प्रवास पाहिला त्यावरून विचार करा, कुठलीही टीम किंवा संस्था या प्रवासात सध्या कोणत्या टप्प्यावर आहे. लेव्हल 1 वर, 2 वर की 3 वर? यावर विचार करणे हेच अचूकतेच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. मग पुढचा पाऊल काय उचलणार?